पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रसिद्ध असा अभंग आहे. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी साधूची लक्षणं तर सांगितलीच आहेत, परंतु अशा साधूच्या चिंतनानं आपल्याला काय लाभ होतो याचाही विचार सांगितलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून श्री क्षेत्र देहूपासून ते बृहन महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराजांचा हा उत्सव संपन्न होतो आहे. आणि सौभाग्याची गोष्ट अशी की या गावातील एक प्रतिष्ठित आणि सुविद्य असे शरदराव खंदाडे यांच्या आईचा 3य स्मृती दिन आहे. वैकुंठवासी इंदुबाई बालाजी खंदाडे म्हणून आपल्या आईची स्मृती आणि महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव साजरा करण्याचं या खंदाडे परिवाराने ठरवलं आणि कालपासून हा उत्सव सुरू झाला आहे. आजच्या कीर्तनाचं वर्णन करायचं झालं तर एवढंच म्हणता येईल की आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस. म्हणजे सप्ताह सुरू झाला तो पावसाने सुरू झाला. पण असं मानायचं कारण नाही की तो काल्यापर्यंत राहील. अवकाळी पाऊस आहे. तर भागवत कथा चालली तर त्याला का वाटू नये त्या कथेला जावं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, पाऊस आला ही प्रतिकूलता जरी असली, आपल्याला वाटतं की एवढ्या सप्ताहाचं आयोजन केलं आणि पाऊस आला, मला नाही तसं वाटत. उलट पावसानं हे एक सिद्ध करून टाकलं की नेमके कीर्तनाचे श्रोते किती आहेत. ही छाननी झाली ना. मग एवढ्या पावसानं जर आपण घाबरत असू तर आकाश वरड पाहे असं म्हणल्यावर काय किंमत आहे. जर ही आकाश वरड पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये त्रिभुवन खाये परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर जे ज्ञानसूर्य होते, त्यांचाच विद्यार्थी मी. ते महाराज असं म्हणायचे, फार चांगलं वाक्य होतं त्यांचं, की वारकरी कोणाला म्हणावं. इकडे लक्ष द्या. ते महाराज असं म्हणायचे, गैरसोयीला जो सोय म्हणतो तो खरा वारकरी, असं त्यांचं मत होतं. गैरसोयीला जो सोय म्हणतोय तोच वारकरी. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, कोणतीही गैरसोय झाली तरी वारकरी डगमगत नाही, म्हणून वारकऱ्यालाच गैरसोय कंटाळली. आता आपण जाऊन काही फायदा होत नाही. एवढा पाऊस पडला तरी सुद्धा कीर्तन थांबलं नाही, थांबणारही नाही. खूप जुनी गोष्ट मला आठवते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकदा माळशिरसला खूप पाऊस झाला, खूप झाला.
आमच्यावर अत्युच्च संस्कार ज्यांनी केले वारकरी संप्रदायाचे असे होते प्रातस्मरणीय गुरुवर्य बोधे बाबा. शेडगे दिंडी नंबर 3 मध्ये चालत होतो मी. आम्ही त्यांच्यावर कीर्तनाला जायचो. अण्णा इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, पाऊस म्हणण्यापेक्षा ढगफुटी झाली, पण कीर्तनाला जाण्याचा नियम चुकला नाही. दररोज ज्ञानेश्वर महाराजांच्या तळावर हजारो टाळकरी आणि हजारो श्रोते असत. त्या दिवशी इतका पाऊस होता, संततधार, समोरचा माणूस दिसत नव्हता, तरी आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या तंबूमध्ये वाईकरांचं कीर्तन केलं. आम्ही फक्त मोजून 9 टाळकरी होतो, फक्त 9 टाळकरी. हा नियम खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जे थोडे बहुत तुम्ही सगळे लोक आलेले आहात, हा प्रत्येक घटक मला महत्त्वाचा वाटतो. कारण तो पाऊस जरी पडला तरी सुद्धा पडत्या पावसामध्ये कीर्तनाला आला, याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये कीर्तनाविषयी अत्यंत आदर आहे, हे सिद्ध झालं आहे, लक्षात ठेवा. अभंग मोठा याची मला जाणीव आहे आणि मी प्राप्त वेळेमध्ये, मर्यादित वेळेमध्ये खूप काही चांगलं सांगणार आहे. फक्त माझा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. तुम्ही जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. खूप शांततेने ऐका. आणि त्याकरता सर्वांना माझी सूचना आहे की आपले मोबाईल बंद करून ठेवा. आपल्या खिशामध्ये ते यंत्र असेल तर, पेक्षा 2-2 असतील तर, कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. कीर्तनातून उठला काय ना आयुष्यातून उठला काय सारखाच आहे. खूप उंचीचा अभंग आहे. जर महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपण करतोय तर हे ऐकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी आसेतू हिमाचल फिरलोय गेल्या 40 वर्षात. पण जेव्हा मी उत्तराखंडात गेलो, उत्तर भारतात, इकडे लक्ष द्या. आपणही कधी यात्रेच्या निमित्तानं गेला असेल तर आपल्याला माहीत असेल, उत्तर भारतामध्ये तिथल्या तीर्थक्षेत्रावर तिथल्या सरकारने असे फलक लावलेत आणि त्याच्यावर असं लिहिलंय, देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है, उत्तरांचल सरकार. असे बोर्ड आहेत तिकडं, कधी गेलात तर बघा. कारण ती देवभूमी आहे. रामकृष्णादि अवतार सगळे तिकडं झाले. पण मला असं वाटतं की जगात जितके संत झाले नाहीत इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. ही महाराष्ट्राची खूप मोठी पुण्य आहे, लक्षात ठेवा. जगात झाले नाहीत इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. आणि तुमचं कौतुक करायचं झालं तर इतकं सांगेल की हे सगळे संत झाले, त्या सर्वाधिक संत हे मराठवाड्यात झाले. ही मराठवाड्याची खूप मोठी पुण्य आहे, लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेस मराठवाड्यात येतो त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होतो की ही संत भूमी आहे. सारे संत इथं जन्माला आले, अवतीर्ण झाले. मला असं नेहमी वाटतं, जसं उत्तरांचल सरकारने लिहिले तसं आपण सुद्धा आपल्या संत तीर्थांवर फलक लावले पाहिजेत. त्याच्यावर लिहिलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत आहे, महाराष्ट्र सरकार, असं लिहायला काहीच अडचण नाही. ज्ञानेश्वर महाराज काय, तुकाराम महाराज काय, नाथ महाराज काय, चोखोबारा काय, गोरोबा काका काय, आदी करून सगळे संत. नशीब रिंगटोन तरी चांगली होती. आता तुम्हाला काय आणणं सांगू, आमचं असं मत आहे की वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ खूप झाली, ती गुणात्मक होणं आता गरजेची गोष्ट आहे. मागील आठवड्यात एका मुंबईत कीर्तन झालं, पहिल्या श्रोत्याच्या खिशात मोबाईल लागला आणि त्याची रिंगटोन होती, तुझी घागर नळाला लाव. मी विचार करू लागलो, आपण चुकीच्या लोकांना तर ज्ञानेश्वरी सांगत नाही ना.
त्याची गुणवत्ता ढासळत चालली. असे हे संत. वारकरी संप्रदायाचं जर आपण चिंतन करायला लागलं, लक्षात ठेवा की केवळ महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं मी वर्णन करत नाही, संपूर्ण जगामध्ये जे भक्ती संप्रदाय झाले आपल्याला माहितीही नाही सुद्धा ते. काही संप्रदाय तर, इकडे लक्ष द्या, एक एक वाक्य फार महत्त्वाचं सांगतोय मी, काही संप्रदाय तर त्यांच्या तुटपुंज्या साहित्यावर जगभरामध्ये गेले. मी कोणाचा निर्देश करत नाही, पण वाङ्मय वैपुल्य असताना सुद्धा वारकरी संप्रदाय मागे, हे खेदानं कबूल करावं लागतंय. केवढी मोठी संपदा आहे. आमच्याकडे श्रीमद भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, महाभारत आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, सकल संतांची गाथा आहे, भावार्थ रामायण आहे. काल परवाच एका ठिकाणी म्हणालो की एवढी वाङ्मय संपदा असताना सुद्धा आम्ही किती मागे आहोत. तुम्ही गांभीर्याने विचार करा की संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा आमची संप्रदायाची नाही आखली गेली. आणि 700 वर्षापूर्वी ते पंजागात गेले, हे आम्ही 700 वर्ष सांगत बसलोय. जगाच्या पलीकडे काही लोक गेले. पण या सगळ्या संप्रदायांचा लेखाजोखा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व संप्रदायामध्ये शहाण्या लोकांचा संप्रदाय कोणता असा जर प्रश्न निर्माण झाला तर शहाण्या लोकांचा संप्रदाय म्हणून फक्त वारकरी संप्रदायाचंच नाव घ्यावं लागेल. हे तुम्हाला अभिनवेशानं सांगतो, लक्षात ठेवा. असा संप्रदाय नाही कुठेच. अनेक गोष्टी सांगेल आणि तिकडं गर्दी जास्त आहे आपल्यापेक्षा. त्याचाही मी जरासा बारकाईनं अभ्यास केला की तिकडं गर्दी जास्त का असावी. तेव्हा मला उत्तर कळालं की खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच, कोणतेही निर्बंध नाहीत. कधी कधी आरू महाराज मला पण वाटतं की आपण पण शनिवार रविवारची सवलत द्यावी की वीकेंडला चालेल. पण चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदायाशी परवानगी देणार नाही, हे लक्षात ठेवा. असे जे संत झाले त्याचं मी सांगत होतो याकरता की अन्य पंथ आणि वारकरी पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय आणि समोरचे पृथक पंथ या दोघांचा तौलनिक अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की वारकरी संप्रदायाचं संतत्व हे खूप मोठं आहे. पेक्षा वारकरी संप्रदायाचं संतत्व हे बाह्यांगापेक्षा अंतर्लक्षणांवर जास्त अवलंबून आहे. हा मोठा मुद्दा आहे. वारकरी संप्रदायाने बाह्यांगाला फार मोठी किंमत दिली नाही. येथे नाही वेश सरते आडनाव, उघडा घावडा व व्हावा अंगी, महाराजांनी असं वर्णन केलं. वेशाला फार प्राधान्य दिलं नाही. मी त्याचा विस्तार करत बसत नाही. सारे संतांचे आत्ताचे सगळे फोटो पाहिलं तर हे आहे त्याच पोशाखात होते. त्या काळात सगळेच संत होते, त्यांच्या डोक्याला पागोट होतं, मुंडासं होतं. वेगळा पोशाख केला नाही. आता बांधत नाही म्हणून कीर्तनाच्या वेळी बांधावा लागतोय. त्या काळामध्ये तुकारामांची पगडी तशीच होती, नामदेवराची पगडी तशीच होती. ते काही वेगळे वेशभूषा करत नव्हते. अंतर्लक्षणाला जास्त किंमत दिली त्याने, हे लक्षात घ्या. पण श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय जर आपण पाहिलात तर 12व्या अध्यायामध्ये ठिकठिकाणी भगवंतांनी संत लक्षणांचा विचार केलेला दिसतो. अगदी 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः कर्ण एव च या श्लोकापासून जी सुरुवात झाली 20व्या श्लोकापर्यंत, त्यामध्ये एके ठिकाणी वर्णन असं आले, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. त्याच्यामध्ये शुची नावाचं एक पद आलंय आणि त्या शुची पदाचा विचार या भंगात आहे. किती शुचित्व संपन्न असतात संत आणि त्याचा अभ्यास करणं म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पावित्र्याचा विषय येतो, इकडे लक्ष द्या. ते आपण सर्व धर्मशास्त्र मानणारे लोक या ठिकाणी बसलेले आहात. कुणी अवैदिक नाही आहे, शास्त्रावर श्रद्धा असणारे लोक बसलेले आहात तुम्ही माझ्यासमोर. आमच्या शास्त्रानं काही गोष्टी पवित्र मानल्या, त्याचा तौलनिक अभ्यास करता संतांचं शुचित्व किती श्रेष्ठतम आहे हे सांगण्याचा मी प्रयास करतोय. आपण सर्व महानुभावाने ऐकावं. इकडे लक्ष द्या. आमच्या धर्मशास्त्रानं काही गोष्टी पवित्र सांगितल्या. आपण बहुश्रुत आहात, नेहमी कीर्तन ऐकत आलेले आहात. पशुवर्गामध्ये सगळ्यात पवित्र गाय सांगितली. इकडे लक्ष द्या. सगळ्यात पवित्र गाय आहे. आमच्या हिंदू धर्माचा कोणताही धार्मिक विधी गोमूत्राशिवाय संपन्न होत नाही. मग सत्यनारायणाची पूजा असू देत, न तर एखाद्याची दशक्रिया असू दे, गोमूत्र पाहिजे. वेदमूर्ती सखाराम महाराज बसलेत समोर. एखाद्या यजमानाला जर यज्ञाला बसायचं असेल तर त्याच्या देहशुद्धीकरता पंचगव्य प्राशन विधी सांगितला आहे. त्याला पंचगव्य घ्यावं लागतं. पंचगव्य काय भानगड आहे? म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र विशिष्ट प्रमाणामध्ये दर्भानं अभिमंत्रित करून ते रसायन त्याला प्यायला देतात. तेव्हा तो त्याला एकीचा होतो. कशा करता? इकडे लक्ष द्या. साधासा ताप आला तर क्रोसिन कॅल्पोल खाल्ली तर तो ताप जातो. पण मुदतीचा ताप जो असतो ना, तो कालांतरानं तो हाडामध्ये मुरतो. आणि जेव्हा हाडामध्ये ताप जातो, तो हाडातला ताप काढण्यासाठी विशिष्ट उपचारांची जशी आवश्यकता असते, तसे आस्थीमध्ये मुरलेलं पाप काढण्याचं सामर्थ्य फक्त पंचगव्यात आहे. हे लक्षात ठेवा. एवढं सखोल सांगायचं कारण नाही, पण एक कल्पना करा की समोर आम्ही चाललोय आणि समोरून एखादी गाय आली. आपली प्रतिक्रिया काय असेल? काय करू आपण? किती घाईत असलो तरी सुद्धा आपण तिला हात लावून नमस्कार करणार का नाही? कशासाठी? आणि शास्त्रानं त्याला पावित्र्य प्रदान केलंय. ती पवित्र आहे, तिला हात लावला पाहिजे. आणि अशी समोरून म्हैस आली तर, आणि त्यातून ती पंढरपुरी असेल तर, आणि आपण गल्लीतून जात असू तर, तिला मार्ग मोकळा करून देऊन आपण बाजूला जाऊ. तिला कोणी नमस्कार करत नाही, कारण तिला पावित्र्य प्रदान केलेलं नाही आहे. गाय पवित्र आहे. तुम्हाला माहीत नसेल, पण माझा तो अभ्यासाचा विषय. राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षितांनी इतकं सांगितलं आहे माझ्या प्रिय श्रोत्यानो, गाय वाचली तरच देश वाचेल. हे लक्षात ठेवा. कृषक समाज सगळा झोपलेला आहे, गाढ झोपला आहे. गोधन कमी होतं आहे आणि देशी गायीची जागा जर्सी गायीने घेतली आहे. जो गाय म्हणून पशु नाही आहे, तो वेगळ्याच जातीचा पशु आहे. मला तिचा विस्तार करायचं कारण नाही, पण इकडे लक्ष द्या. आम्ही गाढ का झोपलो याचं उत्तर देतोय. कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य महाराज काडसिद्धेश्वर यांनी रेशो काढलाय. मागणीच्या तुलनेमध्ये समोर फक्त 15% दुधाचं उत्पादन आहे, मग 85% आम्ही काय पितोय? ते दूधच नाही आहे. एक रसायनयुक्त आम्ही केमिकलच पितोय. आम्ही मुंबईला राहणारी माणसं सगळी पिशवीचं दूध पिणारी. खेड्यापाड्यात थोड्या तरी गाई म्हशी आहेत. पुण्या मुंबईला काय? गाय पवित्र आहे. गायीच्या खालोखाल, इकडे लक्ष द्या. ही वारकरी कीर्तन म्हणजे एक अभ्यास आहे. खूप बारकाईनं ऐकलं पाहिजे आणि त्याचं रसग्रहण केलं पाहिजे. गायीच्या खालोखाल जर पवित्र कोण सांगितलं असेल तर मृग सांगितलं आहे. जे कस्तुरी मृग, ज्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते.
म्हणून त्याचं कातडं ऋषी मुनी संत महंत बसायला घेतात आणि साधना करतात. तो पवित्र आहे. त्याच्या नाभीतली, खरं बघितलं तर ती नाभीमधली घाणच आहे. जे मृगाच्या बेंबीमध्ये असणारं एक पदार्थ, एका उंचीनं ऐकलं तर सांगतो, आपण बेंबीत बोट घातलं तर घाण वास येतो, पण मृगाच्या बेंबीतली घाण आहे, त्याचा वास किती सुगंध सुंदर आहे. तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो, कस्तुरी आता मिळत नाही. कारण काय? सोन्याच्या 10 पट महाग आहे ती. ते 10 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर 70,000 लागतात आज, आणि 10 ग्रॅम कस्तुरी घ्यायची असेल तर 7 लाख रुपये लागतात. तरी आपले अण्णा साळे भोळे वारकरी आहेत का नाही, पंढरपूरला गेले की त्या शिवाजी चौकात त्या भिकारणी बसलेल्या असतात, तिच्याकडनं 100 रुपयालाच कस्तुरी आणतात. मला कित्येकदा प्रश्न पडला की तिच्याजवळ जर कस्तुरी असती तर ती आस्तुरी रस्त्यावर का बसली असती? तिच्याजवळ कस्तुरी असती तर कुठला तरी केसाचा भोवरा असतो तेवढा देते ती. सद्यकालीन फक्त तिरुमलाला भगवान व्यंकटेशाला ती लावली जाते आणि पंढरीच्या पांडुरंगाला लावली जाते, हे तर मिळत नाही. मृग पवित्र आहे. ही झाली पशूंची गोष्ट. हळूहळू पुढे जातो. इकडे लक्ष द्या, मला अंतिम टोक गाठायचं आहे या प्रवासातून. धातू वर्गामध्ये, धातू वर्गात सर्वात पवित्र काय सांगितलं असेल तर पवित्र धातू म्हणून सोन्याची वर्णी लागली आहे. सगळ्यात पवित्र धातू सोनं आहे. ते मलिन होत नाही. इकडे लक्ष द्या, एक एक वाक्य बारकाईने ऐका. सोनं अत्यंत पवित्र आहे. शास्त्र असं बोलतं की सोनं मलिन होत नाही, सोन्याला दोष नाही. अगदी अचूक सांगतो, इकडे लक्ष द्या. असं शास्त्र बोलतं की सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं, आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. म्हणजे काय, अर्धी तोळेची अंगठी गटारात पडली म्हणून काय आम्ही समर्पयामी म्हणणार आहोत? नाही का गटार दांडोळाचं सगळं. आमच्याकडे महाराज असं झालं, इकडे बैलपोळा होतो का? आमच्याकडे बैलपोळ्याला बैल मिरून आली आणि ती बाई औक्षण करायला गेली आणि त्याला पुरणपोळी भरवण्याच्या नादात त्या बैलाने सोन्याची अंगठी पण खाल्ली. ती ताटात औक्षणा सांगते अंगठी घेतली होती, ती बैलाने खाऊन टाकली. आता बैल असतो, त्याला काय सोनं कळणार? ती बाई धास्तावली. आता हे सोनं गेलं अर्धा तोळा, काय करणार? इकडे लक्ष द्या, हे झालेलं सांगतोय. 8 दिवस शेण धुवत होती, एवढाच हातात कार्यक्रम होता. बैलानं शेण टाकलं की घमेल्यात धुवायची. बघताय काय माझ्याकडं? 8 दिवसानं बैलाच्या शेणातून अंगठी सुखरूप बाहेर आली. पुढचं ते काय सांगायचं कारण नाही. इकडे लक्ष द्या, 8 दिवस बैलाच्या पोटाचा प्रवास करून आलाय ती अंगठी, तरीसुद्धा सोनाराने त्याचे 30,000 रुपये दिले, दृष्टांत दिले. मूल्य कमी झालं नाही आहे, त्याचं मूल्य कमी होत नाही. पवित्र धातू आहे. सोन्याच्या खालोखाल पवित्र धातू असेल तर तो तांबा आहे. म्हणून आयुर्वेदानं तांब्याचं खूप वर्णन केलं आहे. खरं तर देवपूजेची भांडी ही सोन्याची रजत असावीत, पण नसतील तर किमान ती ताम्रपात्राची असावी, तांब्याची असावीत असा निर्णय आहे. तांब्याच्या भांड्यातलंच पाणी पिलं पाहिजे, अनेक रोगांचा नाश करणार आहे. आणि या सगळ्या माता भगिनी बसल्यात, त्यांना अनुलक्षून सांगतो, फक्त ते भांडी घासायचा त्रास म्हणून आम्ही माळ्यावर फेकून दिली, आहे की नाही? हे कीर्तन ऐकून 10-5 माळ्यावरची भांडी खाली आली तरी कीर्तन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल. तांब पवित्र आहे. वस्त्राच्या बाबतीत असे निर्णय आहेत की सगळ्यात पवित्र वस्त्र हे रेशीम आहे. म्हणून कद, पितांबर, सोवळी, हे डोक्याचे मंदिल हे रेशमाचे असतात, हे पवित्र आहेत. त्याच्या खालोखाल जे आहे ते लोकरीचं आहे. म्हणजे मेंढीपासून जे लोकर तयार होतं ती घोंगडी पवित्र सांगितली, तिला विटाळ नाही. म्हणून स्त्रियांनी मासिक धर्मातसुद्धा घोंगडीच वापरावी असे शास्त्राचे संकेत आहेत. ती पवित्र आहे. हळूहळू पुढे जातो. सरते शेवटी सर्वात पवित्र काय असेल माझ्या प्रिय श्रोत्यानो, तर सगळ्यात पवित्र आहे ती गंगा पवित्र आहे. गंगेसारखं काहीच पवित्र नाही. तो माझा खूप आवडीचा विषय आहे. जशी गाय आवडीचा विषय तशी गंगा आवडीचा विषय आहे.
माझा कोणताही दुरान्वयाने संबंध राजकारणाशी नाही आहे, पण 1947ला देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळेस खूप मोठी हानी जर कोणती झाली असेल, देश स्वतंत्र झाला हे ठीक आहे, पण दयाळू इंग्रज सरकारने 2 शकल करून दिला, 2 तुकडे झाले देशाचे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणे अखंड हिंदुस्थान मिळालं पाहिजे. महात्माजी म्हणत होते की याची शक्ल होता कामा नाहीत, पण झाली. पण या फाळणीमध्ये सगळ्यात मोठा तोटा कोणता झाला असेल तर ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये हिंदू संस्कृती विकसित झाली ती सिंधू नदी आपल्यात राहिली नाही. हे शल्य आहे. सिंधू कुठे आहे आपल्यात आता? ती पाकिस्तानात आहे. आणि असलीच तर 2 ठिकाणी आहे. एक मंगलाष्टकात आहे, गंगा सिंधू, राष्ट्रगीतात आहे, आणि तिसरी एकच पहिला नाटकात सुधाकराची सिंधू. तिला कसं विसरता येईल? पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, सिंधू आमच्या देशात राहिली नाही ही जरी आपली हानी झाली तरीसुद्धा या फाळणीमध्ये गंगा नदी आपल्या देशात राहिली ही भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गंगा आपल्या देशात आहे. तुम्ही जा कधीतरी उत्तर भारतात, टिहरी डॅम बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आसे तो हिमाचल, गंगा फक्त एका भारतालाच नाही अनेक प्रांताला ती सुबलाम सुफलाम करू शकते. गंगा पवित्र आहे. मी आता माझ्या अचूक मुद्द्याजवळ आलो आहे. गंगा पवित्र खरी, पण गंगेचं पावित्र्य कधीतरी मलिन होतं, आणि जेव्हा गंगा मलिन होते तर तिला शुद्ध करण्याचं काम संत करतात. ते किती पवित्र असतील हा विचाराचा मुद्दा आहे. गंगेहुनी थोर साधू शुचिष्मंत, गंगेहुनी थोर साधू शुचिष्मंत, गंगेहुनी गंगा शुद्ध होत त्यांचे संगे, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे, गंगा शुद्ध होत गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. जेव्हा गंगा मलिन होते ना त्याला शुद्ध करण्याचं काम संत करतात. इकडे लक्ष द्या. एका माणसाने मला प्रश्न विचारला होता. लोक येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. महाराज होणं सोपं असतं पण ते निभावणं कठीण आहे, आणि काय विचारते त्याचा नेम नाही. तर मला प्रश्न विचारला, ज्ञानोबा जर जे ज्ञान गंगे नहाले तर त्यांना चंद्रभागेच्या आंघोळीची काय आवश्यकता आहे? आता पालखी सोहळा गेला की चंद्रभागेत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका धुतात, त्यांना स्नान घालतात, निरेत घालतात, आपण बघतोय. त्यानं काय आंघोळीची आवश्यकता? मग त्याला काय उत्तर देणार? मी त्याला त्याच्याच योग्यतेचं उत्तर दिलं. म्हटलं ज्ञानोबारायला चंद्रभागेच्या स्नानाची आवश्यकता नाही, पण तुझ्या माझ्यासारखे लोक त्या स्नान करतात आणि चंद्रभागा मलिन होते, आणि एका ज्ञानोबाने स्नान केलं की ती पवित्र होते, म्हणून तिला स्नान घालतात. त्या चंद्रभागेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना स्नान घालण्याचा विधी आहे. ते तिला पवित्र करतात, हे लक्षात घ्या. पुराणामध्ये गोष्ट आहे, पुंडलिकरायाचं चरित्र आहे. फार चांगले बसलाय तुम्ही आणि खूप चांगलं ऐकताय. खूप गोंगाट म्हणजे कीर्तन नाही, हे लक्षात घ्या. खूप ओरडणं म्हणजे गायन नाही, आणि खूप बदडणं म्हणजे वाजवणं नाही. जे कानाला आल्हाददायक राहिलं पाहिजे. मागील महिन्यात संभाजीनगरला माझं कीर्तन झालं. एका चाणक्य आणि बहुश्रू श्रोत्याने येऊन मला अभिप्राय दिला की 6 दिवस मी कानामध्ये कापसाचे बोळे घालून कीर्तन ऐकतोय. मान्य करावं लागेल. वारकरी कीर्तनामध्ये आलेलं ध्वनी प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे, हे विसरता कामा नये. एवढा मोठा आवाज असता कामा नये. आल्हाददायक राहिलं पाहिजे, कानाला बरं वाटलं पाहिजे. अरुण महाराजांना मी आत्ता सांगितलं,
की देवाने आपल्याला स्वरयंत्र ही खूप मोठी दैवी देणगी आहे, ती सांभाळली पाहिजे. त्या माईकच्या तोंड घालून चालणार नाही. 50 डेसिबलपेक्षा जास्त श्रोत्यांची कानाची क्षमता नाही. खूप शांत ऐकलं पाहिजे. आणि कदाचित असे कर्णकर्कश भोंगे चालू राहिले तर 10 वर्षानं कीर्तनं चालू असतील, पण श्रोते बहिरे असतील. हा काळ नाकारता येत नाही. किती शांत बसलाय आणि किती चांगलं ऐकताय. अर्थात त्यांची पण अडचण आहे, त्यांना मी पहिलाच मिळालो असेल असं करणारा, पण त्यांना रोज असंच आहे. 110 डेसिबल झालं तरी ते युनिट फुटून जाईल. कान फुटतील त्याला नवल नाही. पुंडलिकरायाचं चरित्र इकडे लक्ष द्या. पुंडलिकरायाची मातृपितृभक्ती सगळ्यांना विख्यात आहे, म्हणून पांडुरंग परमात्मा आला. पुंडलिकरायाच्या आईवडिलांनी सांगितलं की काशी यात्रेला जायचं आहे. पुंडलिकरायाने सांगितलं मी येत नाही, तुम्ही जा. ती दोघे निघाले. 7-8 दिवसानंतर त्यांची धर्मपत्नी म्हणाली की आपण पण जाऊया. पुंडलिकराय एका पायावर उभे राहिले. योगायोगानं पुढे भेट झाली. मला दृष्टांत लांबवण्यात काही स्वारस्य नाही. आई वडील म्हणाले पाय दुखतात रे, असं म्हणतात की त्यांनी दोरी लावली आणि खेचत चालवलं. 10-5 किलोमीटर गेले नसतील, बायको म्हणाली की पाय दुखतात माझे, पण तिला खांद्यावर घेतली. असंच आहे ना. त्या काळात एकच पुंडलिक होता. पुढं सांगितलं पाहिजे. एका आश्रमामध्ये हे सगळं आलं आणि ते सगळं कुटुंब आल्यानंतर जेवणं झाली, सगळे झोपी गेले. पुढे काय झालं ऐका. मध्यरात्री 3 कुरूप स्त्रिया आतमध्ये आल्या. कसल्याशा आवाजानं पुंडलिकरायाला जाग आली आणि त्यांनी पाहिलं तर अत्यंत कुरूप विद्रूप अशा 3 बायका आतमध्ये आल्या. कोणी भांडी घासली, कोणी धुणं धुतलं, कोणी सडासंमर्जन केलं, कोणी रांगोळी घातली, कोणी देवपूजेची उपकरणं घासली, कोणी फुलं, तुळशी, दुर्वा इत्यादी साधनसामग्री आणली. आणि पंच उष्यक काल होत असताना प्रातःसमयाला या 3 कुरूप स्त्रिया सर्वांग सुंदर होऊन परत बाहेर निघाल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. त्याने 3 बायकांना अडवलं आणि सांगितलं कोण आहात आपण? मी पाहतोय मगासपासून, येताना कुरूप होतात, जाताना एवढ्या सुंदर कशा, आणि कोण आहात? त्या मधल्या बाईने सांगितलं मी गंगा आहे, यमुना आहे आणि ही सरस्वती. आम्ही त्रिवेणी आहोत. रोज पतितोद्धाराचं काम करतो, पण दिवसभर लोकांची पापं धुवून संध्याकाळी आम्ही मलिन होतो, कुरूप होतो, विद्रूप होतो. आणि मध्यरात्री आम्ही या ऋषीच्या आश्रमात येतो, यांची सेवा करतो आणि त्याच्या कृपेनं आम्ही परत पवित्र होतो आणि सकाळी पतितोद्धाराच्या कामाला लागतो. दृष्टांत संपला. गंगा मलिन होते तेव्हा शुद्ध करण्याचं काम संत करतात. ही संतांची खूप मोठी महनीयता आहे. हे संत कसे असतात याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र
हे अभंगाचं पहिलं चरण आहे. पण या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धातूनच वादाला सुरुवात होईल असं चरण आहे. म्हणजे मी काही वाद घालायला पाथरवाडीला आलेलो नाही, सांगितल्यावर कळेल. महाराजांनी वर्णन करताना असं केलंय की पवित्र तो देह, इथूनच सुरुवात होतील वादाला. पण गाथ्याचं अवलोकन केलं तर आपल्याला दिसेल की देहाच्या संबंधानं जे वर्णन आले ते देह घाण आहे असंच आलंय. मी आता प्रमाण म्हणत बसत नाही. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे. हे आपण बेंबीच्या देठापासून म्हणतोय. घाण देह नाही अपवित्र शरीराचे, शरीर दुःखाची कोठार. माझा प्रश्न आहे, आपण सगळे अभ्यासू लोक आहात. तो प्रश्न असा आहे, ज्याची निर्मितीच घाणीत झाली त्याच्याकडनं पावित्र्याची काय अपेक्षा करायची? विष्ठालेप चौकडे, नाकी तोंडी कृमिकिडे, गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. नातरी मातेच्या उदर कुहरी, पचोन विष्ठेच्या दाथरी, उकडून नवमास्वरी, जन्म जन्मो निमरती. घाणीतच जन्म झाला ना. आणि असल्या घाण जागेमध्ये महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा एक महापुरुष 12 वर्ष राहिला. बोलतोय ना भागवत. महाभागवत असणारे शुकदेव आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. त्यात कथा आली आहे, इकडे लक्ष द्या. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. फार सुंदर कथा आली, आपण ऐकली असेल आता कदाचित. पण जे जन्माला आले ते पळतच सुटले. दिगंबर होते, अंगावर वस्त्र नाही. एका सरोवरामध्ये काही देवस्त्रिया स्नान करत होत्या, व्यवस्थर होत्या. पण शुकदेव येतात पाहता क्षणी त्या सरोवरातून बाहेर आल्या. त्यांनाही वस्त्राचं भान राहिलं नाही. हे शुकदेवाला नमस्कार केला. पण मागाहून व्यासनारायण येत होते. शुकदेव ते निघून गेले. जटाजूट, पांढरीशुभ्र दाढी, भव्य भाल प्रदेश, त्याच्यावर त्रिपुंड लावलं होतं, असे ते व्यास आले. व्यास काही सामान्य नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज विचारा, ते सांगतील. ते येत आहेत पाहिल्या क्षणी ह्या सगळ्या देवस्त्रिया पुन्हा त्या पाण्यात गेल्या आणि आपली लज्जा रक्षण करत बसल्या. व्यासानं वाईट वाटलं की माझा तरणा-बांड मुलगा इथनं नग्न गेला, विवस्त्र गेला, तर या बाहेर आल्यानं नमस्कार केला. मी तर म्हातारा माणूस आहे, त्यांच्या वडिलासारखा आहे, मला लाजायचं काय कारण आहे? तिथं थांबून त्यांनी विचारलं, हे देवस्त्रियानो, माझा तरणा-बांड मुलगा इथून गेला, तुम्हाला लज्जा आली नाही, तुम्ही बाहेर आला, त्याला नमस्कार केला. मी तर तुमच्या आजोबासारखा आहे, मला लाजायचं काय कारण? त्या देवस्त्रियांनी उत्तर दिलं, हे मुने, तुझ्या श्रेष्ठत्वाविषयी आमच्या अंतःकरणात यत्किंचितही संशय नाही. पण शुकदेव विषय घेऊन जन्माला आलेत, ते विवस्त्र चाललेत, पण आम्हाला सुद्धा आमच्या वस्त्राचं भान राहिलं नाही. पण तुम्ही म्हातारे जरी झालात तर तुम्ही वस्त्र परिधान केलंय, म्हणून आमची लज्जा आम्हाला सांभाळली पाहिजे, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. वर्णन केलंय. शुकदेव गेले, त्यांची तपस्साधना झाली. इंद्राचं आसन हालू लागलं. मला क्षमा करा, हा इंद्र माणूस मला कधीच आवडला नाही, आणि त्यांनी कधी कुणाची साधना नीट होऊ दिली नाही. असं मानायचं कारण नाही की आत्ता खुर्च्या हल्ल्यावर माणसं अस्वस्थ होतात, ही जुनी परंपरा आहे पुराणापासून. त्यांनी रंबेला खाली पाठवलं, रंबा खाली आली आणि यांच्या तपश्चर्यात विघ्न आणावं म्हणून ती नृत्य करू लागली. तिच्या नुपुरांच्या नादानं शुकदेवाची समाधी उत्थान पावली.
त्याने डोळे उघडले आणि पाहतो तो काय, सगळ्या विश्वाचं सौंदर्य आटावं एखाद्या मुशीमध्ये यावं तशी रंभा दिसत होती. शुकदेवांचे डोळे विस्फारले. आपल्या सौंदर्याचा याच्यावर परिणाम होतोय म्हणता क्षणी रंभा म्हणाली, हे मुने, मी स्वर्गातून आली आणि तुझ्याशी विवाह करण्याच्या हेतून आली. शुकदेव हसले आणि तिला आपाद मस्तक निहाळत म्हणाले, रंभे, किती सुंदर तुझं शरीर आहे का, पण या मादक सौंदर्याचा माझ्यावर यत्किंचित परिणाम होणार नाही, कारण देह किती घाण आहे याचा मी 12 वर्ष अभ्यास केला आहे, तर मला मोह होणार नाही त्याचा. रंभेने आपलं पोट फाडलं आणि पोट फाडता क्षणी त्याच्यातून अत्तराचे फवारे उडले. सगळा आसमंत सुगंधित झाला. परत शुकदेव आश्चर्यचकित झाले. आपल्या या कृत्याचा परिणाम होतोय म्हणता क्षणी ती म्हणाली, बघ, माझं पोट काही घाण नाही, त्यात मळ मूत्र दिसतंय नाही, उलट सुगंधी द्रव्य आहेत, इतकं सुंदर पोट आहे, आता तरी लग्न करशील का नाही. ते शुकदेव हसून म्हणाले, रंभे, किती चांगलं पोट आहे ग तुझं, पण जरा तुझी माझी उशिरात भेट झाली, लवकर झाली असती तर तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो, माझ्या आईच्या घाण पोटात राहिलो नसतो. दृष्टांत संपला. शरीर अत्यंत घाण आहे. मग शरीर घाण आहे तर तुकाराम महाराज इथं वर्णन करतायत, पवित्र तो देह पवित्र आहे. कारण काय, याचं कारण इकडे लक्ष द्या. महाराज एक शब्द सुद्धा असा वायफट बोलणार नाही किंवा सांगणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ सामावला आहे. मला आता 45 वर्ष झाली या कामामध्ये. दररोज एकेका गावी जावं लागतंय. काल पुण्यात होतो, आज इथं रेणापूरला आलो, उद्या पुन्हा मला लोणावळ्याला जायचं आहे. रोज एका घरी जावं लागतंय, पर्यायानं एका घरी जेवावं लागतंय. आत्ताही जेवणार यांच्याकडे. माझी अहमहमिका सांगत नाही किंवा माझी स्तुती करत नाही, पण गेल्या 45 वर्षात मी माझं भजन आणि भोजन बिघडू दिलं नाही. कारण रसज्ञ आहे मी, काय खावं याची अक्कल आहे जी कित्येकांना नसते. मला अनुभव आहे ना, एका माणसाने माझ्या देखत आईस्क्रीम चहात बुडवून खाल्ली. मी काय लायकीचा असेल तो. आम्ही भिवंडीला बसलो होतो, चहा आला गरम गरम वाफळलेला, चहा पित होतो, एवढ्यात कोणीतरी आईस्क्रीमचा बॉक्स आणला, वाडीलालचा चोकोबार. हे हावरट होतं म्हणजे द्या एक. बिस्किट बुडवतं तसं चहात बुडवली. कशी लागली असेल तर खाल्ल्याशिवाय कशी कळत. जे काय खावं कसं खावं, ज्ञानेश्वर महाराज उगीच म्हणतात, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. म्हणजे ती बाई सुगरण पाहिजे, नाही तर एकेका बाईचा स्वयंपाक असा असतो की त्या खाणाऱ्यावर प्रयोगच असतो. या सगळ्या बसल्यात माता भगिनी आमच्या. मी याचा पण खूप अभ्यास केला आहे, नुसती ज्ञानेश्वरी नाही. मी उत्तम स्वयंपाकी आहे, जे रसज्ञ आहे तसा स्वयंपाकी आहे, उत्तम स्वयंपाक करू शकतोय. फक्त हे आरू महाराज मी कीर्तनात सांगत नाही, नाही तर लोक विणा काढतील आणि झाऱ्याच हातात देतील की बसा भजी तळत तुम्ही. पण स्वयंपाक उत्तम आहे तुम्हाला, रसज्ञ आहे तसा मी उत्तम स्वयंपाकी आहे, सुंदर स्वयंपाक करू शकतो मी, माहिती आहे त्यातली. मला हे सुद्धा माहिती आहे. तुम्ही सुद्धा सगळ्या माता भगिनी माझ्या बाजूने साक्ष द्या. मी अनुभव घेतला आहे की एखाद्या खेड्यात गेलो ना महाराज, ती खेड्यातली अनपड बाई, तिने पाण्याला जरी फोडणी दिली ना, पाण्याला, ती आमटी अमृतासारखी लागते. आणि तिच्या हातामध्ये अन्नपूर्णेचा वास आहे. पाण्याला फोडणी देऊ दे, ती अमृतासारखी लागते. आणि पुण्या मुंबईची बाई जी पाकशास्त्राचं पुस्तक वाचून स्वयंपाक करते ना, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, 4 कढीपत्त्याची पानं, कुठं गेली बरं, ते शोधेपर्यंत त्या आमटीचा धुरळा झाला. आणि तसली आमटी पिताना गोमूत्राची आठवण नाही झाली तरच नवल म्हणायचं. खावी लागते, की पर्याय नसतो. आमचे मार्गदर्शक संतवीर
आदरणीय बंडा महाराज तात्या त्यांनी एकदा गोष्ट सांगितली. ते एका ठिकाणी जेवायला गेले. ती आमटी अशी होती लाल भडक. तात्याने त्याला नाव ठेवलंय रावण आमटी. तात्याने नाव ठेवलं त्याला. ती वाटीत आमटी होती लाल बुंद. बरं त्या बाईने वाढून जावं का नाही? जाता जाता गपचूप जावं तर ती तात्यानं म्हणाली, तात्या तुम्ही किती भाऊ हो? काही गरज आहे विचारायची? तर तात्या मिस्किलपणानं म्हणाले, या आमटीतून वाचलो तर 3, तर आजपासूनच 2 मोजायचे. असले काही पदार्थ असतात त्या पोटावर प्रयोग होतोय. इकडे लक्ष द्या. एका घरी मी काय असं अवांतर बोलत नाही, मी मुद्द्याशी गाठ घालणार आहे. एका घरी जेवायला गेलो. उत्तम स्वयंपाक होता, अतिशय सुंदर. प्रत्येक पदार्थ सम्यक, काही कमी नाही, मीठ कमी नाही, तिखट कमी नाही, सगळं व्यवस्थित. त्यातल्या त्यात भाजी इतकी सुंदर होती की मला इतकी भाजी आवडली की मी 3 वेळा मागून खाल्ली. आणि तुम्हाला सांगायला काय अडचण आहे, अजून एकदा घ्यायची होती, पण हावरटपणाचं लेबल नको म्हणून मी मागितली नाही. जेवण झालं, बाहेर येऊन बसलो, तेवढ्यात त्या बाई आल्या. चौकटीला हात देऊन त्याने विचारलं, महाराज मंडळातून उशिरा निरोप आला, त्यामुळे घाईत स्वयंपाक झाला, बरा होता ना? म्हटलं खूप सुंदर होता स्वयंपाक. त्यात भाजी तर इतकी चांगली होती, मी 3 वेळा मागितली, तुम्ही 3 वेळा उदारपणानं वाढली. अजून एकदा घ्यायची होती मला, पण मी संकोच पावलो, मी काही घेतली नाही. त्या बाई म्हणाले, अगो बाई अर्धी कढई अजून भाजी आहे, आणू का वाटीत? आता काय, आता संपलंय जेवण, आता काय अपोषण पण झालंय, आता निघायचं कीर्तनाला. परत कधी आलो या परिसरात तर येईन मी, ही भाजी मला परत करून खायला घाला, अवश्य या म्हटले. आम्हाला निरोप द्या, फोन करा, मी करून ठेवेन. मग त्या बाईने मला प्रश्न विचारला, हे झालेलं सांगतो ॲज इट इज. त्या बाईने विचारलं मला, महाराज तुम्ही कारलं खाता का हो? मी म्हणलं, आता एवढं चांगलं जेवलं आहे, वांतीला औषध कशाला देत आहे? मी कधी खात नाही कारलं. घरात आमच्या 3 बायका आहेत, माझी आई आहे, माझी बायको आहे, माझी सूनबाई आहे. कधी कारलं करत नाही, मी खातही नाही, मला आवडतही नाही, कधी आयुष्यात मी कारलं खाल्लं नाही. मग त्या बाई म्हणाल्या, अगो बाई मग आता ती भाजी कशाची खाल्ली? 3 वेळा मागून खाल्ली, ती कारल्याचीच भाजी होती. मी अवाक झालो की ती कारल्याची भाजी होती. मी लगेच प्रतिप्रश्न केला, म्हटलं ताई ही भाजी जर कारल्याची होती, कारलं तर कडू असतं, हे गोड कशी होती भाजी, रुचकर झाली? त्या बाईने हसून उत्तर दिलं, कारलं कडू आहे हे मान्य, पण मी त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले. म्हणजे घरी आणलं, चिरलं, त्याच्यातले बिया काढल्या, त्याच्यामध्ये चिंचेचं, गुळाचं पाणी, मसाल्याचे पदार्थ, खोबऱ्याचा कीस, शेंगदाण्याचं कूट घातलं. पाकशास्त्राचे संस्कार झाल्यानंतर कारलं कडू होतं ते गोड झालं, दृष्टांत संपला. काय देण्याचं कारण? कारलं कडू, पण त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार झाले तर कारलं गोड झालं. तद्वत देह अपवित्र खरा, पण वारकरी संतांनी त्याच्यावर नामस्मरणाचे संस्कार केले. परिणाम पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. मुखे जरी गाय हरे पाठ कीर्ते, मुखे जरी गाय हरे पाठ कीर्ते, मुखे जरी गाय हरे पाठ कीर्ते, मुखे जरी गाय पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह पवित्रची होय. वारकरी संतांनी प्रयत्नपूर्वक नामस्मरणाने आपला देह शुद्ध बुद्ध केला. मी जास्त आता खूप खोलवर जाऊन सांगत नाही, पण जे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो की
वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी खासियत कोणती असेल? थोडं बारीक ऐका. जीव ब्रह्म होणं ही काही विशेष नाही, पण तुकाराम महाराजांनी काया ब्रह्म केली हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देह शुद्ध झाला, एक प्रकरण संपलं. इकडे लक्ष द्या. वाणीचं काय? खूप जपलं पाहिजे. गेल्या 4 दशकामध्ये अनेक महापुरुषांचं ऐकलंय मी, त्या दृष्टीनं बहुश्रुत आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते, ज्यांचं दर्शन दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्या श्रीमुखातून मी 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं. ही माझी मोठी पारमार्थिक संपत्ती. दुर्दैवाने आज भागवत कथांचा ऑर्केस्ट्रा पाहतोय. झाकी आणि नृत्य याच्यात भागवत कथा हरवून गेल्यात. डोंगरेजी महाराजांच्या भागवतामध्ये एकही वाद्य नव्हतं. सुवर्णकांती होती. समोरून आल्यानंतर नास्तिकाचे सुद्धा हात जोडले जायचे. ते व्यासपीठावर बसल्यानंतर स्वतः अगोदर वृंदावनात जात असत आणि मग भागवत कथेला आरंभ होत असे. भागवत कथा संपल्यानंतर काही वेळानंतर ते वृत्तीवर येत असत. असं ते संतत्व होतं. तो उन्होंने बताया था. हिंदीमध्ये बोलत होते. त्यांच्या 2 कथा मी हिंदीत ऐकल्या आणि एक गुजरातीमध्ये ऐकली. गुजराती खूप सुंदर होतं. पंढरपूरचेच रहिवासी ते, पण त्याचे पितृचरण त्यांचे बडोद्याला गेले आणि मग तिकडे रहिवासी झाले. त्यामुळे हिंदूचा खूप मोठा संस्कार झाला आणि गुजराती भाषेचं प्रावीण्य होतं. इकडे लक्ष द्या. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या, नीट ऐका, आपल्या तोंडातून दुसऱ्याचं हृदय जळेल असं एक वाक्य जरी गेलं तरी एक मंदिर जाळल्याचं पाप लागतं. किती सांभाळलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी नमूद केलं. इकडे लक्ष द्या. जगताच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून बाहेर पडला. श्रीमद भगवद्गीतेची टीका. त्याचा खुलासा करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, कल्प कल्प तपश्चर्या केली, तेव्हा ज्ञानेश्वरी सारखी महाकृती त्यांच्या मुखातून अवतीर्ण झाली. आणि काही माणसं मी पाहतोय बोलताना शिवी हे त्यांचं क्रियापद आहे. चालू चालू शिव्या घालतात आणि शिवी घातली हे सुद्धा त्यांना आठवत नाही, इतकं लिलय असतंय. आता हा मोबाईल नावाचा यंत्र सगळ्याकडे की नाही. आता फोन आल्यानंतर आम्ही ठरवलंय की बाबा हॅलो म्हणायचं नाही, इंग्रज आळल्यासारखं रामकृष्णारी म्हणायचं. काही चूक आहे? किमान समोरच्या माणसाच्या कानावर एक मंत्र तर गेला. एक फोन आला मला म्हणून मी तो रिसीव केला, रामकृष्णारी म्हणालो, तर समोरून आवाज आला. त्याच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं. हे झालेलं सांगतोय मी, हे माझा अनुभव सांगतोय. कधी कधी मनाला विषण्ण येते, काय यांच्यासाठी आपण फिरत बसायचं, आपलं आयुष्य फुजूल घालवायचं असल्या नालायक लोकांसाठी. एक जुनी गोष्ट आहे, झालेली सांगतो. सांगू का नको हा जरा मनात द्विधा प्रसंग आलाय, पण सांगतो चला. सातारला खूप मोठा सप्ताह केला तात्यांनी. माझं कीर्तन होतं. इकडे लक्ष द्या. हजारो लोक, जवळजवळ 700-800 टाळकरी होता उभा, 4 रांगा होते. आज 25,000 लोक पुढे बसलेले. एक असे चोपदार, असे 2 चोपदार उभे होते शेजारी माझ्या. ते पश्चिम महाराष्ट्रातले असे मिशा बिशा त्याच्या. 6.5 फूट होता तो. मग ती काठी असते का नाही, त्याच्यावर अशी हानूटी टेकून कीर्तन ऐकत होता. माझ्या कीर्तनामध्ये एक अतिशयोक्तीचं उदाहरण आलं, ओघानं. अतिशयोक्ती एक अलंकार आहे, तर साहित्यामध्ये पुष्कळ आहे, ज्ञानेश्वरीत पण आलेलं आहे.
आम्ही लहान असताना बाईने आम्हाला शिकवलं होतं. एक उदाहरण के तौर पर आमच्या बाई शिकवायच्या मराठीच्या तासाला. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं न्हाणं झालं, मामंजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली. ही दमडी केवढी आहे? आता तर दमडी लोकांना माहीत पण नाही. दमडी म्हणजे एक लहान असं छोटंसं एक नाणं होतं. त्यात तेल किती येणार? ज्याने लिहिलं तो म्हणाल त्याच्यात तिच्या सासूबाईची आंघोळ झाली, सासऱ्याची डोई झाली, भाऊजीची दाढी झाली तेल लावून, त्यातूनही तेल राहिलं. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडुरीचा धक्का लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. आता काय म्हणायचं? हे काय असं घडू शकतंय? त्याच्यापेक्षा कमाल पुढे आहे. ती बाई असं म्हणते, दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं न्हाणं झालं, मामंजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा धक्का लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. म्हणजे तो ओळ तरी बारीक आहे का? एवढा मोठा. हे असं घडू शकत नाही. याला अतिशयोक्तीच म्हणायचं. मी एक गोष्ट सांगत होतो त्या कीर्तनात, इकडे लक्ष द्या. आणि तो चोपदार ऐकतोय, मला लक्ष होतं बारीक त्याच्याकडे. मी असं म्हणालो, एक राजा होता, तो नाजूक होता खूप. किती नाजूक की तो हत्तीवर बसून चालला असेल, हत्तीच्या अंबारीत, आणि हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. ऐकताय ना का झोपलाय? हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला, सर्दी कोणाला झाली? मला काही घेणं देणं नाही. मी दृष्टांत रंगून सांगत होतो आणि तो चोपदार ऐकत होता. मी जसंच म्हणालो की हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची, असं वाक्य उच्चारतोय, सवयीनं तो चोपदार पटकन म्हणला, अरे तिच्या आईला. कळलंच नाही की काय चाललंय इथं, कीर्तन चाललंय, भजन चाललंय. माझा हा स्वभाव थोडा असा कडक, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की यत्किंचित ते कुठं अनुचित घडलेलं बरं वाटत नाही. त्याला असं वाटलं महाराज काहीतरी बोलणार. मी त्याने माझ्याकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडनं चूक झाली, म्हणून त्याने असे हात जोडले. मी विचार केला, ही 20 वर्षापूर्वीची गोष्टी, तेव्हा मी 40 वर्षाचा होतो. म्हटलं माझ्या वडिलांसारखा हा माणूस उभा राहिला आहे 80व्या वर्षी काठी घेऊन, उगीच काय बोलायचं. म्हणून मी त्याला हात जोडले. म्हणलं बाबा, असं कीर्तनात बोलू नये, हे कीर्तन चाललंय, असं बोलणं उचित नाही. ते हात जोडून म्हणाला, नव्हतंच बोलणार, पण त्याच्या आईला चुकलंच. दृष्टांत संपला. त्याला कल्पना नाही आहे की आपण काय बोलतोय, आपल्या तोंडातून काय बाहेर आली मुखावाटे अमृत वचने, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने
चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या 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 तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या 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 तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी मोठ्या प्रमाणात वॉर्निंग बेल वाजायला लागली. समारोप करतो. त्याने एवढा अवधी दिला तरी सुद्धा आभार आहेत. कोसळत राहिला असतं तर आपण काय केलं असतं देवळाशिवाय. असे जे महापुरुष असतात. समारोप करतो. नंतर मला 5 मिनिटं बोलायचं आहे. ज्याने आपली काया पवित्र केली, वाणी विशुद्ध केली, पुण्यवंत वाणी आहे, असे जे सत्पुरुष असतात. एकच वाक्य सांगतो. जे थोडे बहुत लोक बसलेत, त्यातल्या त्यात थोडे तरुण असेल त्यांनी उद्या इंस्टाग्रामला टाकायला अडचण नसावी. या स्टेटसला ठेवायला अडचण नाही. सोशल मीडियाचा चांगला वापर करत ते वाक्य सांगतो. या दुसऱ्या चरणातलं ध्रुपदातलं. ज्यांनी आपल्या कायाला नामस्मरणानं पवित्र केलं आहे आणि ज्यांची वाणी पुण्यवंत झाली, केवळ अच्युताच्या स्मरणानं त्यांनी हे काम केलं, असे जे महापुरुष असतात ना, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 375 वर्ष झालीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला. पण इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय तिकडे लक्ष देऊ नका. तीनशे 375 वर्ष वैकुंठ गमनाला झाली, पण प्रतिक्षण वर्धमान अशी त्यांची कीर्ती आहे. 5 वर्ष लोकप्रियता टिकण्यासाठी काय करावं लागतंय? 375 वर्ष झाली तरी सुद्धा तसूभर लोकप्रियता आणि कीर्ती कमी झाली नाही. आमचे मार्गदर्शक वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले, जे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. एक आदरयुक्त भीती होती त्यांची, पण ते कीर्तनात असं सांगत असं. तिकडे लक्ष द्या. ते असं म्हणायचे की चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची कीर्ती राहील. ऐका नीट. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची कीर्ती राहील असं नाही आहे म्हणाले. ते त्यांचं वाक्य सांगायचे. ते म्हणायचे हे वाक्य खरं आहे, पण त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो मी. जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबा आहे तोपर्यंत चंद्रसूर्य राहतील, असं त्यांनी वर्णन केलं. चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती राहील असं नाही, हे आहे तोपर्यंतच राहील. या पार्श्वभूमीवर एक वाक्य सांगतो या अभंगाचं. ते उद्या ठेवायला हरकत नाही म्हणून मी म्हणालो. एक वाक्य महत्त्वाचं आहे. असे जे महापुरुष असतात ते जिवंत असतात, तर त्यांच्या दर्शनानं मुक्ती मिळते. आणि हे साधू निजधामाला गेले की त्यांच्या चिंतनानं मुक्ती मिळते. एवढाच अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज.
2 तास त्याने आपल्याला साथ दिली. खंदाडे परिवाराने आपल्या मातृचरणाच्या करता हा उत्सव केला आणि त्याबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचं आयोजन केलं. मला येऊन या ठिकाणी परमसंतोष झाला. उद्यापासून आणखीन महाराष्ट्रातील अनेक मान्यवर संत प्रभूती या ठिकाणी येणार आहेत. आमच्या परंपरेचे परमश्रद्धेय श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होणार आहे आणि या उत्सवाचा काला महाप्रसाद आमच्या परंपरेचे विद्यमान सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या पवित्र वाणीने काल्याची सेवा संपन्न होणार आहे. या परिवारानं खूप हा मोठा घाट घातला आहे. या सर्वांना मी सुयश चिंतितो आणि झालेली सेवा तुकोबऱ्या चरणी समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले कीर्तने सिद्धी गेले, येथे माझे जेवरले पायी कपण. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. लेपुराचे हित वाहे माऊले लागावे लागते, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे.